स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळ्यामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण 9:05 संपन्न झालं। यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत सुरू असताना जिल्ह्यातील विविध भागातील काही पीडित नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतलं। आत्मदहन करणाऱ्यांमध्ये काही महिला आणि पुरुषांचा समावेश होता। यावेळी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। यांनी पोलीस प्रशासनाला फुट सपोर्ट करत आहे। माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली। भारतीय स्वतंत्रतेच्या 79व्या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींसह जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा। मैंने ढूंढा बहुत वो जहां न मिला, मैंने ढूंढा बहुत वो जहां न मिला, मेरे वतन जैसा ना कोई आसमां मिला। पवित्र अशा भारत भूमीला शतश नमन करतो। आज 78 वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता। या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे। म्हणूनच म्हणावेसे वाटते, दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है। यानंतर जिल्ह्यातील विविध भागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। मात्र घडलेल्या या आत्मदहनाच्या प्रकारामुळे कार्यक्रमादरम्यान एकच खळबळ उडाली होती। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।